हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दी रॉयल बायोलॉजी चॅनल. आपल्या सगळ्यांचं रॉयल बायोलॉजी चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा आपण जो महाराष्ट्र बोर्डचा टॉपिक पाहतोय लिव्हिंग वर्ल्ड. या लिव्हिंग वर्ल्डमध्ये सुरुवातीला आपण सजीवांची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत हा मेन पार्ट पाहायचा आहे, म्हणजेच लिव्हिंग वर्ल्ड. या लिव्हिंग वर्ल्डमध्ये सजीवांची मुख्य वैशिष्ट्ये बघणार आहे आपण. फीचर्स किंवा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ किंवा मेन फीचर्स ऑफ लाईफ म्हटलं जातं. सो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ किंवा याला असंही म्हटलं जातं मेन फीचर्स ऑफ लाईफ. मेन फीचर्स ऑफ लाईफ ही सजीवांची मुख्य वैशिष्ट्ये वन बाय वन आपण बघणार आहे. याच्यामध्ये अगदी सुरुवातीला फर्स्ट मेन फीचर बघणार आहे ते म्हणजेच ग्रोथ. ह्याच्या अगोदर आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये डिफरन्सेस बघितलेले होते. आता आपण ग्रोथ हा पार्ट पाहतोय. ग्रोथ होणे म्हणजे वाढ होणे. आपल्याला माहीत आहे आपण आता मल्टीसेल्युलर आहे. आपलं हे जे शरीर आहे ते अगदी एका पेशीपासून, सुरुवातीची एक पेशी असते ज्याला आपण झायगोट म्हणतो, आणि त्या झायगोटमध्ये डिव्हिजन होऊन मग पेशी विभाजन होतं, संख्या वाढत जाते. आज आपल्यामध्ये अनेक पेशी तयार झालेल्या आहेत. ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, आणि ह्या ट्रिलियन सेल्स झाल्या याचा अर्थ आपल्या शरीराचं वजन वाढतं, पेशींची संख्या पण वाढत असते. एखादी जमिनीत टाकली तर ती रुजते, त्याच्यापासून रूट तयार होतं, स्टेम तयार, लिव्स तयार होतात, फ्लावर तयार होतं, फ्रूट तयार होतं, सीड तयार होतं. याचा अर्थ त्याचं मास वाढतं, नंबर वाढतो. सो इन्क्रीज इन mass or increase in a number of organism is nothing but growth. आणि त्यामुळं ग्रोथची व्याख्या आपण अशी लिहू शकतो. सो इन्क्रीज इन मास अँड नंबर ऑफ लिव्हिंग organisms is called as growth. ओके, काय झालेलं आहे बघा. मास वाढतं, नंबर वाढतो. इन्क्रीज इन मास अँड नंबर, याला म्हणायचं ग्रोथ. आता ही जी ग्रोथ होत असते, सो ग्रोथ होत असते ही सेल डिव्हिजननी होत असते. सो ग्रोथ टेक्स प्लेस बाय सेल डिव्हिजन्स. पेशी विभाजनाच्या साह्याने ग्रोथ होत असते बाय सेल डिव्हिजन. आपल्याला माहीत आहे सेल डिव्हिजन हे मायटॉसिस, मियासिस दोन प्रकारचं असतं, आणि जनरली मायटॉसिस होतं तेव्हा बॉडीची ग्रोथ होत असते, सेल डिव्हिजन होतं ह्याच्यामार्फत ग्रोथ होत असते. आता ही जर ग्रोथ आपण ऑर्गॅनिझममध्ये कन्सिडर केली, प्लांट असेल, ॲनिमल्स असतील, तर इन प्लांट्स ग्रोथ इज इनडेफिनाइट. प्लांटमध्ये इनडेफिनाइट ग्रोथ असते स्टेमची, डेफिनाइट ग्रोथ असते लिव्स, फ्लावरची. पण काही पार्टमध्ये त्याची इनडेफिनाइट ग्रोथ होते. इन केस ऑफ स्टेम असेल, रूट असेल, स्टेम अँड रूट, बट डेफिनाइट इन केस ऑफ लिव्स, फ्लावर, फ्रूट, सीड. डेफिनाइट in leaves, fruits, flowers, seeds.
या वनस्पतींच्या भागामध्ये डेफिनाईट ग्रोथ असते, स्टेम रूटमध्ये असते, ती इनडेफिनाईट ग्रोथ असते, म्हणजे प्लांटमध्ये ग्रोथ होते. नेक्स्ट ॲनिमलमध्ये, इन ॲनिमल्स ग्रोथ इज डेफिनाईट. प्राण्यांच्या मध्ये मात्र प्रत्येक उंची पण फिक्स असते, प्रत्येक अवयव असतील, प्रत्येक सिस्टीम असतील, यांची निश्चित अशी वाढ होत असते, डेफिनाईट होत असते. काही वेळा नॉन लिव्हिंगमध्ये पण ग्रोथ होते, जसं की आपण काही माउंटन्स बघितलेले असतील किंवा बोल्डर्स बघितलेले असतील, सँड माउंट्स बघितलेले असतील, की ज्यांच्यावरती खडकावरती अशा अनेक थर एकमेकावरती रचलेले असतात आणि त्याची जशी थिकनेस वाढतो, वाढ झालेली दिसते आपल्याला नॉन लिव्हिंगमध्ये, पण ती एक्सटर्नल असते बाय ॲक्युम्युलेशन. नॉन लिव्हिंग ग्रोथ इज by accumulation and external. बाहेरच्या बाजूला ॲक्युम्युलेशन होते, बाहेरच्या बाजूला वाढ होत असते. जसं की याचं काही एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं, फॉर एक्झाम्पल माउंटन्स असतील, बाउल्डर्स असतील, सँड माउंट्स असतील, यांच्यात ग्रोथ झालेली दिसते. हे नॉन लिव्हिंग आहेत, एक्सटर्नल असते, बाय ॲक्युम्युलेशन. म्हणजे ग्रोथ ही लिव्हिंगमध्ये पण होते, नॉन लिव्हिंगमध्ये पण होते, आणि म्हणून ग्रोथ हा सजीवांचा डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणता येत नाही, कारण काही वेळा ती नॉन लिव्हिंगमध्ये पण होते. सो ग्रोथ इज not a defining property of living. So growth is not defining property of living. लिव्हिंगची ही नॉट डिफायनिंग प्रॉपर्टी, निश्चित प्रॉपर्टी नाही आहे, कारण ही नॉन लिव्हिंगमध्ये होते. हा पहिला सजीवांचा मुख्य वैशिष्ट्य बघितला, पण याला म्हणायचं ग्रोथ. काय म्हणायचं? ग्रोथ. बघा फर्स्ट बघितला पण मेन ग्रोथ अगदी सोपा आहे. इन्क्रीजिंग मास नंबर याला म्हणायचं ग्रोथ. सेल डिव्हिजनमुळे होते. प्लांटमध्ये काही पार्ट डेफिनाईट असते, काही पार्टमध्ये डेफिनाईट असते. ॲनिमलची ग्रोथ असते ती डेफिनाईट असते. काही नॉन लिव्हिंगमध्ये होते बाय ॲक्युम्युलेशन, बाहेरच्या बाजूला होते. त्याचे माउंटन्स असतील, बाउल्डर्स असतील किंवा सँड माउंट्स असतील. आणि जर ती लिव्हिंगमध्ये नॉन लिव्हिंगमध्ये होत असेल तर त्याला सजीवांची निश्चित प्रॉपर्टी म्हणता येत नाही. सो ग्रोथ इज नॉट अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ दी लिव्हिंग, बट इट इज प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे ती म्हणजेच रिप्रोडक्शन. महत्त्वाचा. सो सेकंड मेन फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज रिप्रोडक्शन. बघा अगदी सोपा पार्ट आहे, इंटरेस्टिंग पार्ट आहे. नंबर 2 प्रॉपर्टी बघायची आहे. नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन बघा व्यवस्थित लक्ष द्या. अनेक वेळा तुम्ही शब्द ऐकलेला आहे रिप्रोडक्शन. पण याला प्रजनन म्हणत असतो. एक सजीव स्वतःसारखाच एक नवीन सजीव तयार करत असतो, याला आपण रिप्रोडक्शन म्हणत असतो. सो ॲबिलिटी टू प्रोड्यूस यंग वन्स विच आर सिमिलर टू दी फर्स्ट, सिमिलर टू दी पॅरेंट्स,
कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ओके, आता या रिप्रोडक्शनमध्ये सुरुवातीला आपण जी व्याख्या बघूया. सो प्रोडक्शन ऑफ यंग वन्स म्हणजेच ऑर्गॅनिझम नेक्स्ट जनरेशन सिमिलर टू दी पॅरेंट्स इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. म्हणजे हा अमिबा आहे, हा नवीन अमिबा तयार करतो. एका अमिबापासून हे अमिबा तयार झालेले आहेत, हे एकाच जातीचे असतात. याला आपण काय म्हणत असतो? रिप्रोडक्शन म्हणत असतो. सो प्रोडक्शन ऑफ यंग वन्स सिमिलर टू दी पॅरेंट्स इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. आणि हा एक सजीवाचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे, रिप्रोडक्शन. ओके, आता हे जे रिप्रोडक्शन आहे, हे रिप्रोडक्शन दोन मेथडनी होतं. बाय असेक्सुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गॅमेट्स नसतात. विदाउट गॅमेट्स प्रोड्यूस क्लोन्स. इथं क्लोन्स तयार होतात. जेनेटिकली मॉर्फॉलॉजिकली सिमिलर, जे 100% एक्झॅक्ट कॉपी असतात, याला आपण असं म्हणूया एक्झॅक्ट कॉपीज आर कॉल्ड ॲज क्लोन्स. कधी तयार होतात? असेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन विथ गॅमेट्स होतं. विथ गॅमेट्स, फ्युजन ऑफ गॅमेट्स असतं. याच्यामध्ये तयार होतात प्रोड्यूस ऑफस्प्रिंग्स. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे यंगवन्स मिळतात याला ऑफस्प्रिंग म्हणायचं. विच आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू दी पॅरेंट, नॉट एक्झॅक्ट कॉपीज. ओके, म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. सेक्सुअल असेल मग ते क्लोन्स तयार होत असतील, ऑफस्प्रिंग्स तयार होत असतील. हा सजीवांचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. पण काही सजीवांच्या मध्ये मात्र रिप्रोडक्शन होत नाही. बट इन सम लिव्हिंग्स रिप्रोडक्शन डज नॉट ऑकर्स. इन सम लिव्हिंग्स reproduction does not occurs. For example, कर्स हॉनीबी, याच्यात रिप्रोडक्शन होत नाही. किंवा म्यूल असेल, म्यूल हे एक हायब्रिड ऑर्गॅनिझम असतो जो डॉंकी आणि हॉर्स यांच्यात हायब्रिडायझेशन केलं जातं, याला म्यूल म्हटलं जातं. त्याच्यापासून नेक्स्ट जनरेशन तयार होत नाही. किंवा इनफर्टाईल ह्यूमन कपल, काही ह्युमन कपलमध्ये सुद्धा फर्टिलायझेशन होत नाही, रिप्रोडक्शन होत नाही. म्हणजे रिप्रोडक्शन हे सजीवांचा 100% गुणधर्म आहे असं म्हणता येत नाही. कारण जास्तीत जास्त सजीवांच्या मध्ये रिप्रोडक्शन होत असतं, पण काहींच्या मध्ये होत नाही. सो रिप्रोडक्शन इज नॉट डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग. सो रिप्रोडक्शन इज नॉट defining property of living. ओके, सजीवांचे 100% गुणधर्म आपल्याला म्हणतात. काही सजीवांच्या मध्ये तो ॲब्सेंट असतो. ओके, ऑब्झर्व करा, लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या.
आता आपण ग्रोथ रिप्रोडक्शन हा पार्ट बघितलेला आहे, म्हणजे पहिली दोन मुख्य मेन फीचर्स बघितले, ग्रोथ रिप्रोडक्शन. नेक्स्ट आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझममध्ये मराठीत आपण याला चयापचय प्रोसेस म्हणत असतो. याच्यात दोन प्रोसेस असतात, एक कॅटाबॉलिक प्रोसेस आणि ॲनाबॉलिक. मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं, म्हणजेच ॲनाबॉलिझम किंवा ॲनाबोलिक प्रोसेस आणि असं म्हटलं जातं. ओके. आता ही जी ॲनाबॉलिझम आहे याला आपण मेकिंग प्रोसेस म्हटलं जातं. मेकिंग ऑफ मॉलिक्युल्स तयार केले जातात. सो मेकिंग ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे हे जे छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत हे एकत्र जोडून एक मोठा मॉलिक्यूल तयार केला जातो. मॉलिक्यूल तयार केलं जातं, सिंथेसिस केलं जातं, याला म्हणायचं मेकिंग ऑफ मॉलिक्यूल. इकडं त्याच्या विरुद्ध असतं, हा मोठा मॉलिक्यूल आहे त्याला कट केला जातो, ब्रेक केला जातो. सो ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल्स. ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल्स. व्हेरी सिंपल. मेकिंग अँड ब्रेकिंग. मॉलिक्यूल तयार केले जातात त्याला ॲनाबॉलिझम म्हणायचं, मॉलिक्यूल ब्रेक केले जातात याला कॅटाबॉलिझम म्हटलं जातं. आता हे तयार करायचं असेल तर या ठिकाणी एनर्जी यूज केली जाते. सो रिक्वायर्ड एनर्जी इज रिक्वायर्ड किंवा एनर्जी इज यूज्ड असं म्हणूया आपण. एनर्जी इज यूज्ड. एनर्जी इज यूज्ड. इकडं मात्र एनर्जी बाहेर टाकली जाते. सो एनर्जी इज रिलीज्ड. रिलीज केली जाते, बाहेर टाकली जाते. इथं मात्र प्रत्यक्षात एनर्जी वापरली जाते. आता इथं तयार केलं जातं म्हणून याला कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस म्हणायचं. कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. इकडं ब्रेक केलं जातं याला डिस्ट्रक्टिव्ह म्हणायचं. डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस. ओके. आता इथं जर का आपण एनर्जी संदर्भातली माहिती घेतली तर या ठिकाणी जनरली आपण एनर्जी दोन प्रकारची मुख्य पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. तर इथं कायनेटिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू पोटॅन्शियल एनर्जी. म्हणजे गतिज ऊर्जेचं स्थितीज ऊर्जेत रूपांतर केलं जातं, इथं त्याच्या विरुद्ध असतं. सो पोटॅन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इंटू पोटॅन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. इथं असतं हे मॉलिक्यूल तयार केले जातात, म्हणजे हे जे सिंपल कॉम्प्लेक्स केलं जातं. सो सिंपल मॉलिक्यूल्स आर इंटू कॉम्प्लेक्स. हे छोटे छोटे मॉलिक्यूल आहेत याला सिंपल म्हणायचं आणि याच्यापासून हा मोठा मॉलिक्यूल तयार झाला याला कॉम्प्लेक्स म्हणायचं. हे सिंपल आहेत, हे कॉम्प्लेक्स आहे. इकडे याच्या विरुद्ध आहे, हा कॉम्प्लेक्स आहे कारण मोठा आहे आणि हे लहान लहान आहेत याला सिंपल म्हणायचं. सो सिंपल मॉलिक्यूल्स आर कन्व्हर्टेड इंटू कॉम्प्लेक्स. हिअर complex molecules are converted into simple molecules. So simple are converted into complex and here complex are converted into simple molecule. फॉर एक्झाम्पल जसं की आपण ॲनाबॉलिझमचं एक्झाम्पल म्हणतो, म्हणजे सिंथेसिस असतं. फॉर एक्झाम्पल
फोटोसिंथेसिस, आणि इकडं ब्रेक केलं जातं, कट केला जातो मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन. ओके. आता इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. याच्या अगोदर आपण दोन प्रॉपर्टी बघितली होत्या. ग्रोथ, की जी सजीवांची डिफायनिंग प्रॉपर्टी नसते पण सजीवांच्या मध्ये होत असते. दुसरा गुणधर्म बघितला रिप्रोडक्शन. हाही डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणू शकत नाही, कारण काही सजीव असे असतात की ज्यांच्यात रिप्रोडक्शन होत नाही, जसं की आपण म्यूल बघितलं होतं, किंवा वर्कर्स हॉनी बी असेल, ह्युमनमध्ये इनफर्टाईल कपल्स असतील त्यांच्यामध्ये पण रिप्रोडक्शन होत नाही. सो not definite property, but metabolism is a definite property, कारण ही फक्त आणि फक्त सजीवांच्या मध्ये होते. नॉन लिव्हिंग मध्ये कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम हे गुणधर्म होत नाहीत. सो इट इज दी डिफायनिंग प्रॉपर्टी लिव्हिंग. तुम्हाला MCQ विचारला होतो विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट ॲज अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग, तर त्यापैकी आत्ता बघितलेल्या गुणधर्मामधली मेटाबॉलिझम ही एक डिफायनिंग प्रॉपर्टी आहे, बिकॉज इट इज कम्प्लिटली अब्सेंट इन नॉन लिव्हिंग बट इट इज कम्प्लिटली प्रेझेंट इन लिव्हिंग. सो इट इज अ डिफायनिंग प्रॉपर्टी. हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही जी मेटाबॉलिझम आहे ही डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. ही मात्र डिफायनिंग प्रॉपर्टी नाही आहे, पण सजीवांच्या मध्ये जास्त प्रमाणात होते, म्हणून आपण ती लिव्हिंग प्रॉपर्टी म्हणत असतो. ओके. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या. बघा, आपण हे पहिले 3 गुणधर्म बघितलेले आहेत, ग्रोथ, रिप्रोडक्शन अँड मेटाबॉलिझम. पैकी ही डिफायनिंग प्रॉपर्टी नाही, ही डिफायनिंग नाही, पण मेटाबॉलिझम डिफायनिंग प्रॉपर्टी आहे, लिव्हिंगची युनिक प्रॉपर्टी आहे. सो डिफायनिंग प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन. सो सेल्युलर ऑर्गनायझेशन. ओके. So every living organism is made up of cell. So every living is made up of cell. प्रत्येक सजीव हा पेशींनी तयार झालेला आहे. वेदर इट मे बी युनिसेल्युलर और वेदर इट मे बी मल्टीसेल्युलर. सो इन युनिसेल्युलर body is made up of single cell. In multicellular body is made up of many cells. मल्टीसेल्युलर, मेनी सेल्स. आता यांच्यामध्ये स्पेशल टाईपची सेल्युलर ऑर्गनायझेशन असते. युनिट असेल तर त्याच पेशीमधले वेगवेगळी पेशी अंगक असतात, ते तयार झालेले असतात. मल्टीसेल्युलर असेल तर स्पेशल प्रकारचा डिझायनिंग प्लॅन असतो, जसं की मॉलिक्युल्स, सेल ऑर्गॅनलीज, सेल एकत्र येतात, सेल पुन्हा टिश्यू तयार होतो, टिश्यूपासून टिश्यू सिस्टीम तयार होते, त्याच्यानंतर ऑर्गन्स तयार होतात, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम तयार होते, ऑर्गन सिस्टीम तयार झाल्या की बॉडी तयार होते. याला आपण सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणतो. आणि हा गुणधर्म आहे, हा गुणधर्म स्पेशली हा सजीवांच्यासाठी असतो, बिकॉज सेल्स आर प्रेझेंट इन ओनली लिव्हिंग बट दे आर completely absent in non-living, and that's why cellular organization is a defining property of the living. So cellular organization is defining property of the living. It is defining property of living. Defining property of living. Okay. So living having some defining and non-defining property, त्यापैकी ही डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. याच्यानंतरची जी प्रॉपर्टी आपण बघणार आहे ती बघायची आपल्याला सेन्सिटिव्हिटी. काय बघायची आपल्याला? सेन्सिटिव्हिटी. ज्यालाच आपण रिस्पॉन्सिव्हनेस म्हणतो, कॉन्शियसनेस म्हणतो असतो. हा एक सजीवांचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे, सेन्सिटिव्हिटी किंवा रिस्पॉन्सिव्हनेस.
बघा आता लक्ष द्या इकडं. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी. यालाच आपण रिस्पॉन्सिव्हनेस पण म्हणत असतो, कॉन्शियसनेस पण म्हणत असतो. सो ॲबिलिटी टू रेस्पॉन्ड एक्सटर्नल अँड इंटरनल स्टिम्युलाय. आता स्टिम्युलाय म्हणजे काय असतं तर हा एक बदल असतो. मग ते बाह्य वातावरणातील बदल असेल किंवा आतील वातावरणातील बदल असेल, बदलाला स्टिम्युलाय म्हणायचं, चेंजला स्टिम्युलाय म्हणायचं. whether this change occurs in external environment or in internal environment, such a stimulus change is nothing but stimuli. आणि ह्या बदलाला प्रतिसाद देणारा सजीवांचा गुणधर्म असतो, याला आपण म्हणत असतो सेन्सिटिव्हिटी. जसं की आपण सेन्स ऑर्गन्स यूज करतोय, नोज आहे, इयर आहे, आईज आहे, स्किन आहे, टंग आहे, या सगळ्यांच्या साह्याने आपल्याला बाह्य वातावरणातील गोष्टींचं ज्ञान होतं. आपण त्याला योग्य तो प्रतिसाद देतो. जसा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तिथून तो ब्रेनपर्यंत जातो आणि तुम्ही तो प्रॉपर व्यवस्थित सांगितलेल्या इन्फॉर्मेशन फॉलो करताय, याचा अर्थ ही सेन्सिटिव्हिटी आहे. हा रिस्पॉन्सिव्हनेस पण आहे. याला कॉन्शियसनेस पण म्हटलं जाईल. कॉन्शियसनेस म्हणजे ज्याला संवेदनशीलता म्हणतो आपण. पण तुमच्या मनात असा एक प्रश्न येईल की समजा एखादा पेशंट आहे आणि तो अनकॉन्शियस आहे, मग त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी किंवा तो लिव्हिंगचं कॅरेक्टर आहे का? तर जेव्हा तो अनकॉन्शियस असतो त्याच्या इंटरनल प्रोसेस चालूच असतात. याचाच अर्थ ते लिव्हिंगचंच कॅरेक्टर कन्सिडर केलं जातं, त्याला आपण नॉन लिव्हिंग कन्सिडर करू शकत नाही. बिकॉज ही गिव्स दी रिस्पॉन्स टू दी इंटरनल एन्व्हायरमेंट. फक्त बाह्य वातावरणातील बदल सेन्स ऑर्गन्स टेम्पररी डिस्कनेक्ट होतात आणि बाकीचे इंटरनल चालूच असतात. आणि म्हणून ही सेन्सिटिव्हिटीसुद्धा डिफायनिंग प्रॉपर्टी आहे लिव्हिंगची, की सेन्सिटिव्हिटी ही नॉन लिव्हिंगमध्ये नसते. इट इज प्रॉपर्टी ऑफ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ दी लिव्हिंग. देन नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ती म्हणजे एजिंग. शब्द आपण अनेक वेळा ऐकलेला आहे, एजिंग. एजिंग होतं म्हणजे काय होतं? वीकनेस होतो. सो डिक्रीज इन, बघा आपण एजिंग पाहतोय. सो डिक्रीज इन कॅपॅसिटी ऑफ organs and systems in organism is called as aging. याला आपण वय होणे म्हणत असतो. किंवा जसं की आपण बघतो की तरुण वर्ग असेल, यंगेस्ट असतील किंवा लहान मुलांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी फास्ट होतात, जास्त होत असतात, तरुणांच्यामध्ये जास्त होतात. पण वयस्क लोकांच्यामध्ये काम करण्याची क्षमता कमी होते, कारण आतील अवयव असतात, सिस्टीम असतात, त्या हळूहळू वीक झालेल्या असतात, मेटाबॉलिझम कमी झालेलं असतं. सो डिक्रीज इन कॅपॅसिटी ऑफ ऑर्गन्स अँड सिस्टीम इन ऑर्गॅनिझम इज नथिंग बट एजिंग. आणि प्रत्येक सजीवाचं जसं आपण बघितलं होतं की डेफिनेट लाईफ स्पॅन असतो, याचा अर्थ त्यांची कार्य करण्याची क्षमता, वर्किंग कॅपॅसिटी कमी होणं, याला आपण एजिंग म्हणत असतो. सो डिक्रीज इन वर्किंग कॅपॅसिटी इज नथिंग बट एजिंग. आणि हा सजीवांचा गुणधर्म आहे. सो इट इज अ property living, aging, and the last one is death. मी सुरुवातीलाच इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक सजीवाचा लाईफ स्पॅन ठरलेला आहे, विशिष्ट कालावधीमध्ये कार्य करण्याची क्षमता असते आणि मग मात्र त्याचं एकदा का लाईफ स्पॅन कंप्लीट झाला की त्याची फंक्शनल कॅपॅसिटी लॉस होते, ज्याला आपण डेथ कन्सिडर करत असतो. सो डेथ दॅट मीन्स कंप्लीट लॉस ऑफ मेटाबॉलिझम. ज्या सजीवांचं मेटाबॉलिझम कंप्लीट लॉस झालेलं आहे, थांबलेलं आहे, याला आपण म्हणत असतो डेथ. इज कॉल्ड ॲज डेथ. सो दीज आर दी व्हेरियस प्रॉपर्टीज. मग तो काही सजीवांचा डेथ असेल